वक्फच्या निवडक सुधारणा लागू, न्यायालयाकडून गैरमुसलमान सदस्य संख्येवर निर्बंध, सरकार आणि विरोधक दोघांना सांभाळून घेत दिला अंतरिम निकाल. रखडलेली मोनो प्रयत्नानं झाली सुरळीत, महिनाभरात दुसऱ्यांदा मोनोचा खोळंबा, अधांतरी लटकलेले प्रवासी सुखरूप उतरवले. बंजारा समाजाचा बीडमध्ये मोर्चा, बंजाऱ्यांना हवंय आदिवासी आरक्षणात उपवर्गीकरण. महामुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, शहरात अनेक ठिकाणी साचलं पाणी, परतीच्या पावसानं मुंबईची लोकल सेवा कोलमडली. तुम्ही तुमचा आयकर रिटर्न भरलं का? आज आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस. वेळेवर रिटर्न न भरल्यास होईल दंड. नाशकात रस्त्याच्या कामात लुटालूट, गिरीश महाजन लक्ष देणार का? महायुतीच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीचा आक्षेप. पाकिस्तानी गायकाचं केलं कौतुक, पुण्यात हिंदुत्ववादी संघटना चिडल्या, बॉलर पबच्या बाहेर रविवारी रात्री प्रचंड धिंगाणा. आचार्य देवव्रत आजपासून महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल, राजभवनात मुख्य न्यायाधीश आराध्य यांच्याकडून शपथ. संजय राऊतांवर चौबाजूनी हल्ला, अमोल मिटकरींचं धक्कादायक विधान, आमदार मिटकरी म्हणाले राऊत यांची जीभ हासडली पाहिजे. नितीन गडकरींचं वक्तव्य पुन्हा वादात, इमानदारीनं 200 कोटी कमवले, नितीन गडकरींचं वक्तव्य ठरलं लक्षवेधी. नाशकात पवार गटाचा मोर्चा, शेतकरी प्रश्नावर शरद पवार महायुतीला जाब विचारणार. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कबूतरखान्याचं उद्घाटन, राष्ट्रीय उद्यानातील जैन मंदिरात बनवला जैनांनी कबूतरखाना. नाशकातल्या बैठकीत मराठे आपापसात भिडले, मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राढा, मविप्रच्या खासगी विद्यापीठाचा मुद्दा ठरला वादाचा. साताऱ्यात एका महिलेला डबल जुळं, पहिल्या बाळंतपणात तिळं, आता एकाच वेळी झाली 4 मुलं. धनगरही अनुसूचित जमातीतल्या आरक्षणासाठी सरसावले, बारामतीत आरक्षण श्रेणी बदलासाठी धनगरांची लवकरच बैठक. सरकारला प्रश्न चिघळत ठेवायचे, मराठा आरक्षण वादाच्या निमित्तानं शरद पवार यांचं टीकास्त्र. आरक्षणावरून दोन्ही बाजूने राजकारण होतंय, समंजस नेत्यांनी समाजातील तेढ कमी करावा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यानं ओबीसी नेते आक्रमक, पोलिसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर गंभीर आरोप. महायुतीतून बाजूला करण्याचा प्रयत्न झाल्यास वेगळा विचार करू, भरत गोगावले यांचा महायुतीला इशारा. छातीवर गोळ्या झेलू पण महामार्ग होऊ देणार नाही, शक्तीपीठ महामार्गाविरोधात बच्चू कडूंचा सरकारला इशारा. लोकलच्या दरवाजात लटकत माथी फिरूची स्टंटबाजी, महिलांच्या डब्यात बाहेर लटकत केली स्टंटबाजी, विरार ते दादर लोकलमधील घटना. आसाममध्ये भूकंप, हादरे बसले भूतानपर्यंत, गुवाहाटी इथं अनेक घरांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पैठणमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पाणी, शेतीचंही मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, वसमत तालुक्यात अनेक गावांना पावसानं झोडपलं, शेताला तळाचं स्वरूप, शेतात 4 फूट पाणी. बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे नांदुरा रेल्वे स्थानकाला गळती, कोट्यावधींच्या दुरुस्तीनंतरही रेल्वे स्थानकाची दुरावस्था.